हे कुठचे कळले बाय एक सापडला ते चार पोरले त्यानं सगळी चूल हे होते बा दिसते सगळी. हाय सगळ्यांना शुभ सकाळ. मस्त बसलो आम्ही चुली जोडास. थंडी जरा कमी आहे, जरा म्हणजे लयच कमी आहे आता थंडी. ढगाळ वातावरण आहे. किती ढगाळ वातावरण असलं तरी वाजतेच थंडी. नाही दूध नाही पिऊ दिलं वाटतं पिला कोणा पांढरी काहून बरं तिचे पाय पकडायला लागत ते नाटकं करून राहिली बाई. बाहेरची सगळी झाडझूड झाली. आवारातली फक्त अंगणातली, बाहेरची सगळी राहिली ते मले करावं लागते. चला बाहेरचं वातावरण दाखवून देतो. मला गेट एकदम हलका झाला. काय ऑइल दिला का काय कोणा. बाहेरचं वातावरण आमचं इकडून नाही दाखवून देतो. एकदा पकऱ्या बाहेर चुला. चला मग मी घेतो आता बाहेर झाडून. ऑइल दिलं का गेटले कोणा झंग पळू राहिला ना तो. काय पाहतो डोंबळे थांब, ते दूध काढतोस मी आता झाडून काढल्यावर. आता कसं दिसते चकाचक. कारण आमच्या गेली बी तोंड धुयाली बाहेर. आणि उठता बरोबर बाहेर गेले की घरात पडते सगळा पसारा. घरातला आवरा लागते. आणि बाहेरचं कसं आहे, बाहेर दिखाव काम आहे. घरातलं कधी केलं चालते. तर चला मग मी घेतो आता गोदड्या काढून. अंधार पडू राहिला कारण की दरवाजा बंद करायला आहे. विदळ्या सगळ्या खालीच असतात तर पिलं येऊन मस्त करतात त्याच्यावर, म्हणून दरवाजा लावून घ्यावा लागते. घरातला पसारा करत बसली आणि दादा उठले दिले सगळ्या जे पिलं सोडायचे नाही त्या पिलाले सोडून. हा ना, कोणा बकरीचं काढू हेच नाही समजू राहिलं मला. सोडलं नाही वाटते मग आहे ना. धरा म्हणा पाय. आज माच हातान दिला सगळ्या बकऱ्याला चारा लावून एकदम सारखा. पिला पालायले ते खाऊ राहिले बिचारे मस्त पाला. आणि या डोंबडीले कुठचे कोकणं येतात काय माहिती. आणि ते मग असे कोकणं चिपकून आणले की याच्या पडतात जखमा. त्याले जखमा पडले की मग आपल्यालाच भारी जातात. हे कंगव्यानं बरोबर नाही करत. हिचा म्हणजे एक घोर नाही, काही ना काही असतेच ते. माती राहिली अजून लावायची. कोकणं काढता काढता माय अंगाले चिपकतात ते उठतात. किती लवकर उठलं तरी एवढा टाईम होते मला पा. एवढं ऊन येते दारात. उठताना कसं काहीच ऊन नव्हतं आणि मस्त सकाळ होती आणि झाला गया ठकाजू आमच्या घरात. सकाळची झाडझूड आणि आता दुपारची झाडझूड बकरा सुटेल. चला मग मी घेतो आता ब्रश करून. ब्रश केल्यावर मग लागेल मग खाया पियाचा मेळ. 9 वाजतात रोजही बी खानपान करायले. आता मी साखर पाणी करून ठेवतो. रोज म्हणून राहिली पोस्टात जातो पोस्टात, पण जायला काही टाइम नाही भेटू राहिला. आज स्वयंपाकाला देतो दांडी आणि पहिले जाऊन येतो पोस्टात. पाहतो काय हाल आहे तर लाडक्या बहिणीचा. सकाळ ठेवली मुरेले आता आणि करून घेतो 30 किलोचं ज्यूस. आई केळाचा एक कलर एकदम मुडला आणि लय गोड झाले आता हे केळा. कारण लय दिवसाचे आणून ठेवले. 1 डझन घेतले होते मी. ते चालू आहे रोज एक केळ रोज एक केळ. रोज एक केळ आणि अर्धा लाडू. लाडू
नाही संपू राहिले ना केळही नाही संपू राहिले. साखर मुरे लोक आणतो हे मिक्सरातून एक गरका मारून आली, जास्त काही टाइम नाही लागत. साखर तर काय काय नाही, साखर तर असं वाटते मुरतच नाही, पाण्यात मूर घातली तरी का तिला आता उकडून पेत जावं का काय काय झालं. केळाचं ज्यूस आपलं, दूध जरा जास्तच टाकलं नाही कारण सगळं मिक्सरातून काढावं लागते तर चिपकते हे मिक्सरच्या भांड्याला. जरासं पतलं असलं की मग सगळंच येऊन जाते. आता पोस्टावाला लावा लागेल पहिले फोन मध्ये, मग करा लागेल तयारी पोस्टात जायची. मुळला सगळा व्हिडिओ पोस्टात जायचा कारण की आज आहे इलेक्शन बाबा. इलेक्शन आहे तर मग सुट्टी, आणि सुट्टी आहे तर मग पोस्ट बंद. कसा मसा आज टाइम काढला होता पोस्टात जायचा, पण नाही, पोस्टावाल्याला टाइम नाही. आईचं काय चालू आहे काय माहिती, घरात बसते काय बाहेर बसते. दादा कुठे दाढी कुठे चालले काय माहिती. हा एक गोरस आहे मामांग. दादा जर कुठे गेले की मग होते बकरायचा वांदा. भांडे आणून ठेवतो आता. ती मी स्वयंपाक काय करू हे नाही मला समजू राहिलं कारण रात्रीचंच आहे सगळं. भाजी करावं लागेल फक्त आता. आईले विचारपूस करतो मी भाजी काय करायची ते, मग करतो भाजी. आई अशी कोण बसतो राहिली उन्हात? काही उन्हात बसतो काही घरात बसतो काय आहे का मेळ? थंडी तर नाही आता काहीच. भाजी काय करू आता? आईले भाजी विचारली आईने तर काही आयडिया दिली. आई म्हणते खेमान, पावभर खेमा आणला की 2 टाइम होते. तर ठीक आहे मग. हे का दादा, दादा खेमा आणा नाही तर कलेजी आणा जरा पावभर. हा बकऱ्या सोड्याच्या नांदात घरातलं सगळं पसारा आवरला. मटण आणलं, खेमा आणला दादा ना, कलेजी काही आणली नाही. हा हो, आणि बकरे सोडून द्यायला आता झाडझुड आता करायची आहे. झाडझुड नाहीचं बिगर म्हणल्याचं आज चालू आहे भोजनदान. झालंय का? घेन तेवढं खाऊन माय हो. हा असंच खाल्ला का ते कुकरात? आणि चुलीत पडेला इजान अजून राहिली आंघोळ करायची. इंधनाची एकही काळी नाही. काल 2 काळ्या होत्या ते जाऊन टाकल्या आणि इंधन काही कोण आणलं नाही अजून. पाणी गरम करू का तुले? आता फक्त एवढी झाडझूड करायची आहे बकऱ्याची. आणि करायचं आहे चारा पाणी लंगडूचं. बाहेरचं भांडे कुंडे सारेच घासून घेतले. आणि आज जरा आळस आल्यासारखं वाटू राहिलं. काय झालं काय माहीत. आणि सून घरी असली की आईला ते थंड पाणी, आणि महाभरशावर पाणी असलं की आईले पाहिजे गरम पाणी. माय मागे एक घरच आहे. जेवण झालं आता तिला ठेवतो 1 गिल्लास गरम पाणी प्यासाठी. असा घोर आहे मग तो. चला मग मी घेतो आता झाडझूड करून आणि करतो आंघोळ. तुम्ही पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.